हे तोंड बंद ठेवण्यासाठी। यस बॉस। अरे चल, तुझं घर कुठे दाखव, चल। साहेब हेच आहे माझं घर साहेब। साहेब घरी जातो, 2 मिनिटात पैसे घेऊन येतो साहेब। ए 2 मिनिट। जास्त हुशारी करायची नाही हा? चल जा लवकर ये। हे पैसे पोलीस स्टेशनला जमा कर। ठीक आहे। आपला कट मिळाला। आणि इकडे चल। साहेब ऐका ना। चल रे। तुम्हाला खरंच वाटतंय आपले पैसे परत मिळतील म्हणून? अगं एवढी मोठी रक्कम चोरून नेल्यानंतर ते चोर कशाला परत आणून देतील ते पैसे? बाबा, अहो पोलीस म्हणालेत ना की पैसे मिळतील, मग थांबूयात ना आपण। आणि बाबा, ते नाटेकर बघा ना, ते किती प्रामाणिकपणे त्यांचं काम करतायत। त्यांनी जर आता चोरांना पकडून आणलेलं आहे तर मला असं वाटतं पैशापर्यंत पोहोचू शकू आपण, तेही मिळतील। सावकाश सावकाश। बापरे साहेब, हीच पिशवी का काका? हो, ही पिशवी माझीच आहे ही पिशवी। काका याच्यावर काही मार्क वगैरे? अहो मार्क कसा असेल? घरी शिवलेली कापडी पिशवी आहे ती, त्याच्यावर मार्क कसा असणार ना? पण त्यामध्ये मी बँकेतून काढलेले पैसे असतील। हवं तर तुम्ही ते तपासू शकता। साहेब, हे बाबांनी मला फोटो पाठवला होता नोटांचा, तर आपण सिरियल नंबर पाहून एकदा चेक करू शकतो। हो ते करूच आपण, फक्त तुम्ही एकदा रक्कम चेक करून घ्या। साहेब बहुतेक सगळे पैसे आहेत। बघतो तुला आता। मानिक सर, नोटांचं आयडेंटिफिकेशन करून घ्या। आम्ही नोंद घेतो आणि तुम्हाला परत देतो। हे घे। ते नंबर इन्स्पेक्टर साहेब, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला। आभार कसले काका, माझी ड्युटी आहे ती। नाही सर, पण खरंच थँक्यू सो मच। नाही काही हरकत नाही, पण काका यापुढे तुम्ही एवढी रक्कम घेऊन एकट्याने फिरू नका। तुम्हाला माहित नाही, हे लोक आहेत ना खूप शातीर असतात। बरोबर माहिती काढतात। आणि तुमचा मुलगा आहे ना तरुण, त्याला सांगा ना तुम्ही असे काम करू नका प्लीज। हां आलं का? हे घ्या। थँक्यू। थँक्यू सर।